सुस्वागतम मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी हा दिव्यांचा उत्सव, म्हणूनच ही दिवाळी तुमच्या जीवनातला निराशामय अंधकार दूर करून आशेचे नवीन दीप प्रज्वलित करो। दिवाळी म्हणजे आनंद, जोश, जल्लोष, आणि तोच आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय जोडी नंबर 1चा हा दिवाळी स्पेशल एपिसोड। तुम्हाला माहितीच आहे, आमच्या प्रत्येक भागात आम्ही 2 जोड्यांना बोलवतो, एक लव्ह मॅरेज केलेली जोडी, एक अरेंज मॅरेज केलेली जोडी। तर आता मी पहिल्यांदा आमंत्रित करतो लव्ह मॅरेज जोडीला। नमस्कार। नमस्कार। या, आपलं नाव? निनाद राणे, वरळीला राहतो मी आणि माझ्या लेदरच्या पर्सेस विकण्याचं दुकान आहे। लेदरच्या पर्सेस म्हणजे तुम्हाला नवीन पर्सेस न मागता मिळत असतील। आपण? मी पल्लवी निनाद राणे, मी ह्यांच्या बिझनेसमध्येच मदत करते। अच्छा अच्छा। आणि यांच्या शॉप्स, आमचं वळलेलं दुकान आहे तिकडे शॉपमध्ये बसते मी। बरं मग तुम्ही त्यांना व्यवसायात मदत करता। तुमचं स्वागत। या, बसा। या दिवाळी स्पेशलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आता मी दुसऱ्या जोडीला बोलवतोय। दुसरी जोडी कदाचित तुमच्या परिचयाची असणारी शक्यता आहे। दुसरी जोडी आहे अरेंज मॅरेज केलेली जोडी, सुप्रसिद्ध कलाकार सुनील शेंडे। या या या, नमस्कार। आपण सुनील शेंडे हे मला माहितीच आहे। ही माझी लक्ष्मी सौ ज्योती शेंडे। नमस्कार। माझी अनपेड सेक्रेटरी। त्यामुळे मी आज जो काही थोडाफार यशस्वी आहे तो यांच्यामुळेच। जसं म्हटलं जातं, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तर ही ती माझी स्त्री खऱ्या अर्थाने। खऱ्या अर्थाने। आपण? मी आणखीन काय सांगू, कारण हे जरा अति झालंय ना। नाही, हे त्यांना वाटणारी गोष्ट आहे। तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं? काय नाही, मी भाग्यवान आहे ना, कारण एवढे प्रसिद्ध असलेले नटाची पत्नी म्हणून म्हणजे मानून घेण्याचं हे मोठं भाग्य आहे। धन्यवाद। काय आहे, तुम्ही आल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आमचं ते खुशी मीटर आहे मागे, त्यांनाही खूप आनंद झालेला आहे। हसतोय? हा, ते हसताय। या, तुमचं स्वागत, बसा। या, इकडे कुठे चाललात? इकडे नाही, आमचं सुद्धा अरेंज्ड कम लव्ह मॅरेजच आहे ना। पण काय आहे, मध्ये कोच नाहीये, त्यामुळे एक तर लव्ह मॅरेजला तरी अरेंज मॅरेजला तरी 2च जागा आहेत आमच्याकडे। अच्छा। हे काय आता सांगितलं नाही का, ही माझी लक्ष्मी। हो, म्हटलं आजचा दिवाळीचा दिवस आपण विष्णू व्हावं, पण नाही, हा शेषनाग नाहीये। तेव्हा बघा ते काय करताय, तर तुम्हाला यातलं काही करायला लागलं तर मला माहित नाही। मला एक सांगा, लग्नात तुमचं लव्ह मॅरेज आहे, प्रेमपत्र साधारण लिहिली जातात, अशी पद्धत आहे आपल्याकडे, हिंदी पिक्चरमधनं बघतो एकूण। तुम्ही लिहिली होती? नाही का? पण जुनी स्टाईल आहे ती। जुनी स्टाईल आहे? हो। काय प्रेमपत्र लिहिणं आहे का न लिहिणं आहे? नाही, तसा वेळ झाली नाही तशी। हां, कारण टेलिफोनचं युग आहे, त्यामुळे टेलिफोनमुळेच सगळं झालं। अच्छा। तुम्ही जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा कुछ होत आहे वगैरे असं काय झालं होतं? एवढं नाही, पण थोडंसं झालं ना। म्हणजे हा जो दिसतोय तो बरा आहे एवढं तरी वाटलं होतं? ठीक आहे असं वाटलं होतं। पण मग तो ठीक आहे नंतर बरा आहे कधी वाटायला लागलं, आणि चांगला आहे आणि मग हाच आहे असं कधी वाटायला लागलं? भेटी वाढायला लागल्या तेव्हा। भेटी वाढायला लागल्या म्हणजे सुरुवात कोणी केली भेटी वाढवायची, तुम्ही का त्याने? नाही, हिनेच। हिने का त्याने? सर्व घरी जाऊन भांडा, पण इथे आम्हाला काय ते एक उत्तर सांगायचं तुम्ही? दोघांनी। अच्छा, दोघांनी। बरं। तुमची शूटिंगमुळे कदाचित वेळ मिळत नसेल, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवाळी साजरी करण्याची कल्पना काय? ही घरी दिवाळीचे पदार्थ बनवत असते आणि मी कुठेतरी शूटिंग करत असतो, त्यामुळे घरी असण्याची वेळ फार कमी वेळा। आठवते कधी होतात घरी दिवाळीच्या वेळेला? होतो सुरुवातीच्या काळात? सुरुवातीच्या काळात नव्हते, उलट आत्ता होते। हा, कारण त्यावेळेला ते नाटकाचे दौरे, म्हणजे नाटकाचे शो असायचे, बरोबर, आणि काही शूटिंग, पण आणि शिवाय नोकरी। त्यामुळे अशा तिन्ही गोष्टी। नोकरी पण मला माहित नव्हतं कुठे। त्यावेळी मी वैद्यकीय प्रतिनिधी होतो एका कंपनीमध्ये। बरं। एकूण किती वर्ष नोकरी केली? एकूण 18 वर्ष। 18 वर्ष नोकरी केली? हा, सुरुवातीची 7 वर्ष कॉलेजमध्ये शिकवलं आणि त्याच्यानंतर वैद्यकीय प्रतिनिधी। आणि बॉक्सिंगचं काय? हां, ते कॉलेजमध्ये होतो त्यावेळी बॉक्सिंग करायचो। युनिव्हर्सिटी चॅम्पियन वगैरे होतात तुम्ही? चॅम्पियन। पहिल्या फेरीला सुरुवात करूया। आमच्या पहिल्या फेरीचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग। डार्लिंग डार्लिंग म्हणजे
सोपी फेरी आहे तशी. तुम्ही एकत्र सहवासात इतके दिवस काढल्यावर तुम्ही एकमेकांना कितपत ओळखता, कितपत तुमचे सूर एकमेकांचे जुळलेत एवढंच जाणून घ्यायचा हा प्रयत्न आहे. आम्ही प्रत्येकाला 3-3 प्रश्न विचारलेले होते. फक्त तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला तुमच्याकडनं हवीत आणि तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत. कठीण आहे कठीण आहे म्हणून तर ना. तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो. तुम्ही त्यांना दिवाळीला भेट काय दिली होती पहिल्यांदा, अगदी पहिली भेटवस्तू काय? शर्ट दिलं होतं मी त्यांना. बरोबर आहे ना. व्हेरी गुड. बरं, तुम्ही एकत्र मिळून केलेली दिवाळीची पहिली खरेदी? नाही. काहीतरी घेतलं असेल. दुःख झालं तिकडे, दुःख झालं, आठवत नाहीये तुम्हाला, पण काहीतरी घेतलं असेल की? मला नाही आठवत. त्यांनी कपडे असं लिहिलेलं आहे. बरं, त्यांचा आवडता सण कुठला? दिवाळीच. बरोबर आहे. 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत. त्यांचा दिवाळीचा फराळातला आवडता पदार्थ कोणता? तसे 2-3 पदार्थ आवडीचे आहेत, पण त्यात 2 सांगा किंवा 3 सांगा, त्यातले आपण 2. एक अनारसा, चकली आणि चिरोटे असतात ना ते. काही नाही. नाही, त्यांनी चकली आणि चिवडा असं हो, लिहिलंय. चिवडा पण खातात. अरे बापरे. सासू सासऱ्यांकडनं म्हणजे तुमच्या आईवडिलांकडनं त्यांना मिळालेली दिवाळीची पहिली भेटवस्तू. त्यांनी फार छान उत्तर लिहिलंय. मीच असेल कदाचित. क्या बात आहे. वा, हे खरे सूर जुळलेले कळतायत. बरोबर उत्तर, अगदी बरोबर आहे तुमचं. पहिल्या याच्यातले पण अर्धे गुण मिळाले पाहिजे ना. अर्धे आमच्याकडे पद्धत नाही. बरं, यांचा आवडता गायक? किशोर कुमार. बरोबर आहे. 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत. तुम्ही त्यांना पहिली दिवाळीची भेट काय दिली होती? कानातले दिलेले सोन्याचे. बरोबर ना. बरोबर. दोघांचंही एकमत झालेलं आहे. बरं, तुमचा त्यांना कुठला गुण आवडत नाही? लगेच चिडतो. बरोबर. हे उत्तर बरोबर आहे. बरं, त्यांची मेकअप मधली सगळ्यात आवडती वस्तू कुठली? म्हणजे जी गोष्ट ती नेहमी वापरतात किंवा तुम्हाला आणायला सांगतात. तशी ती कमी मेकअप करते, त्यामुळे जरा कठीण आहे. नेहमीच्या वापरातली? नेल पॉलिश. सांगा त्यांना काय ते. लिपस्टिक. आता काय उपयोग. 2 उत्तर बरोबर दिलेत तुम्ही. यांचं आवडतं थंड हवेचं ठिकाण? कधी गेलो नाही, त्यामुळे काश्मीर असावं. पण अरे मग बरोबर आहे. क्या बात आहे. अगदी बरोबर आहे उत्तर तुमचं. यांचं आवडतं गाणं? कधी गुणगुणली नाही माझ्यासमोर, त्यामुळे आनंदाचा पाऊस माता. आता बरोबर आहे. श्री तशी सौ या नाटकातलं आवडतं गाणं आनंदाचा पाऊस. आता उत्तर दुसरंही बरोबर आलेलं आहे तुमचं. त्यांना आवडलेली तुमची एखादी भूमिका? चिरंजीव मधला अण्णा. अगदी बरोबर आहे. 3ही उत्तरं बरोबर दिले. ते तुम्हाला जास्त ओळखतात. 29 वर्ष झाली तर. 29 वर्ष झालेली आहेत. तर मित्रांनो, इथेच आपली पहिली फेरी संपलेली आहे. पहिली फेरी संपताना जरा स्कोर्स बघूया. लव्ह मॅरेज जोडी आहे 40 वर आणि अरेंज मॅरेज अनुभवी जोडी आहे 50 वर. क्या बात आहे. आणि तुम्हाला मिळत आहे वरळीच्या विवा पश्चिम हॉटेलकडून 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर. तुम्ही तिकडे कधीही जाऊन जेवू शकता, लंच डिनर काही करू शकता. आणि तुम्हाला न जिंकल्याबद्दल का होईना, पण तुमच्या घराजवळच आहे विवा पश्चिम 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. थँक्यू. हेही तुम्ही कधीही वापरू शकता. आपली दुसरी फेरी आहे गंमत जम्मत. यात आपण 2 खेळ खेळणार आहोत. ही दिवाळी असल्यामुळे आपण दिव्यांचेच खेळ खेळणार आहोत. इथे तुम्हाला काही पणत्या दिसतात. मी तुमच्या हातात काडेपेटी देईन. यांनी तुम्ही जास्तीत जास्त पणत्या पेटवायच्यात. 1 मिनिटाच्या जास्ती पणत्या पेटवतील ते जिंकतील. या तुमची पहिली पाळी आहे आणि तुम्ही त्यांना मदत करायची आहे. म्हणजे एखादी पणती विजत असेल वगैरे तर तुम्ही जरा कव्हर करा, काहीतरी करा. आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 1 2 अरे एक विजली पुन्हा अजून एक पेटलेलं नाहीये. एक पेटली की नाही? पेटली.
2 2 3 अर्धा मिनिट झालेलं आहे. 3च भेटले फक्त. 4 4 लवकर 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 वेळ संपत आलेली आहे. वेळ संपत आलेली आहे. 5 6 मोठ्या वातीवाला 6 त्यांचा ऐका मोठ्या वाजेवाला 5 सेकंद राहिले. 4 3 2 1 वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. किती झालेत बघूया. या या तुम्ही बसा. या 1 2 3 4 5 आणि 6 एका मिनिटात फक्त 6. या 6 पेक्षा जास्त पेटवायच्यात बघा काय आता ते जास्त तरुण आहेत ना म्हणून काय झालं. अनुभव कधीतरी कामी येतो की नाही. तुम्हाला वेळ देतो मी आणखी काळजी करू नका. तुमची वेळ सुरू होते आता. ते आहेत ओंजळ करायला ते आहेत. तुम्ही फक्त पेटवा. 1 2 3 पुढची गाडी. झाले 3 3 3 4 5 6 7 तुम्ही पहिल्यांदा मोजताय. नाही नाही अजून पेटलेलं नाहीये. 6 पेटल्यात अजून. पेटल्या 6 40 सेकंद झालेले आहेत. 7 50 सेकंद झालेले आहेत. 8 8 8 7 8 7 आणि तुमची वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. ओके वेळ संपलेली आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 एक जास्त त्यांनी पेटवली आहे. वा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. म्हणजे ही या फेरीमधला पहिला गेम तुम्ही जिंकलेला. तुम्हाला याचे 20 गुण मिळालेले आहेत. आता चालू करूया आपला दुसरा खेळ. तुम्हाला इथे दिसत असेल इथे एक आम्ही मेणबत्त्यांनी स्वस्तिक बनवलेला आहे. खेळ तसाच आहे. यातल्या जास्तीत जास्त मेणबत्त्या तुम्ही पेटवायच्या आहेत. पण या वेळेला पतिदेवानी पेटवायचे आहेत आणि तुम्ही त्यांना मदत करायचे. या आणि तुम्हाला 1 मिनिट मिळणार. त्यात तुम्ही हा स्वस्तिक पूर्ण लाईट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. लवकर लवकर 2 3 अरे 4 दुसरी काडी घ्या. नाही अर्धा मिनिट झालेला आहे. घाई करा. पहिला गेम त्यांनी जिंकलेला आहे. दुसरा जिंकून बरोबरी करायची संधी आहे तुम्हाला. घाई करा लवकर. 50 सेकंद झालेले आहेत. 51 52 53 54 55 56 57 58 तुमची वेळ संपलेली आहे. या किती आहेत मोजूया ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 1 13. अनुभवी जोडीची आता पाळी आहे. घ्या या तुम्ही पण त्यांना मदत करायला यायचं आहे. तुमची 1 मिनिट. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. दिया जला 1 जगमगा दिया जला. पडतात की अर्धा मिनिट होत आलेला आहे. फक्त 4च पेटलेले आहेत. 5 6 दिसत नाहीये. 7 चष्मा लावलेला नाहीये. चष्मा लावलेला नाहीये. 40 सेकंद होत आहेत. व्हेरी गुड. किती झाले आहेत. या बघा भादेल
51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59 आणि 60. वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. बघूया किती होत आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. येस. पुन्हा एकदा एकाचा फरक पडलेला आहे. ते बघा खुशी मीटर तिकडे खुश झालेला आहे. पुन्हा एकदा एकाचा फरक पडलेला आहे. पण अनुभव जोडीनी ही फेरी जिंकलेली आहे. अनुभवी जोडीनी आणि त्यांना 40 गुण मिळालेले आहेत आणि ही फेरी जिंकल्याबद्दल तुम्हाला मिळत आहे. पण आता आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी याच्या खाली जो संदेश लिहिलेला आहे तो त्यांना दाखवूया आपण. आपणा सर्वांना शुभ दीपावली. जोडी नंबर 1 कडून. आता तिसरी फेरी सुरुवात करूया. आमची तिसरी फेरी आहे विंडो शॉपिंग. विंडो शॉपिंग मध्ये काय होईल, इथे तुम्हाला 3 याद्या दिसतील. प्रत्येक याद्यात 5 वस्तू असतील. त्यातल्या कुठल्याही 2 तुम्ही खरेदी करू शकता. आपापल्या कार्डावर लिहू शकता. म्हणजेच एकूण 3 याद्या मिळून तुम्ही 6 गोष्टी लिहिणार. तसंच तुम्ही 6 गोष्टी लिहाल आणि त्यातल्या जितक्या सारख्या असतील तितक्या प्रत्येक जोडीला तुम्हाला 20 गुण मिळतील. सुरू करूया. पहिल्यांदा पतिदेव या, तुम्ही या. या बसा. फक्त ही फेरी चालू होताना एकच करायचं आहे, तुम्ही येऊन इथे बसायचं आहे. नाही तर तुम्ही त्या याद्या बघाल, ते आम्हाला नको आहे. तुम्ही तिथे बसा. तुम्हाला 3 याद्या दिसतील. बघूया पहिली यादी. टूथब्रश, टूथपेस्ट, चहा, कॉफी, मिल्क पावडर आणि दूध. तुमची वेळ सुरू होते आत्ता. यातल्या कुठल्याही 2 वस्तू तुम्हाला लिहायच्या आहेत ज्या तुम्हाला खरेदी कराव्याशा वाटतात आणि तुमची वेळ संपलेली आहे. दुसरी यादी बघूया. दुसरी यादी. हेअर ऑइल, हेअर पिन, टिकली, लिपस्टिक आणि नेल पॉलिश. तुमची वेळ सुरू होते आत्ता. यातल्याही तुम्हाला 2 वस्तू लिहायच्या आहेत. कुठल्याही 2 वस्तू ज्या तुम्हाला आवडतील. तुमची वेळ संपलेली आहे. तिसरी यादी बघूया. तिसरी यादी. कांदे, बटाटे, हिरव्या भाज्या, कडधान्य, तांदूळ आणि गहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. झालं का लिहून? तुमची वेळ संपलेली आहे. तुमची कार्ड्स माझ्याकडे द्या. धन्यवाद. या आता बसायला हरकत नाही. आता आपली पाळी आहे, पण तोपर्यंत तुम्ही इथे बसायचं आहे. या बसा. तुम्हालाही नियम माहितीच आहेत. 3 याद्या दिसतील, त्यातल्या कुठल्याही 2 वस्तू. अशा एकूण 6 वस्तू तुम्हाला लिहायच्या आहेत. आता बघूया पहिली यादी. दूध, मिल्क पावडर, चहा, कॉफी, टूथपेस्ट आणि टूथब्रश. तुमची वेळ सुरू होती आत्ता. कुठल्याही 2 वस्तू 5 पैकी तुम्हाला लिहायच्या आहेत. ज्या वस्तू सारख्या निघतील त्या प्रत्येक वस्तूला 20 गुण मिळणार आहेत. तुमचे 10 आणि तुमचे 10 असे मिळून तुमची वेळ संपलेली आहे. दुसरी यादी. हेअर ऑइल, नेल पॉलिश, लिपस्टिक, टिकली आणि हेअर पिन. सगळ्या यांच्या उपयोगाच्या वस्तू आहेत. कुठल्या 2 वस्तू या घेतात बघूया. घ्या लवकर. तुमची वेळ सुरू झालेली आहे ऑलरेडी आणि तुमची वेळ संपलेली आहे. बस. आता बघूया तिसरी यादी. शॉपिंग विंडोची तिसरी यादी. तांदूळ, गहू, कडधान्य, हिरव्या भाज्या आणि कांदे, बटाटे. यातल्या 2 वस्तू तुम्हाला लिहायच्यात. वेळ सुरू झालेली आहे. हे सुद्धा यांचं डिपार्टमेंट आहे. बघूया यातलं काय घेता येईल. तुमच्या बरोबर किती गोष्टी कॉमन निघत आहेत बघूया. तुमची वेळ संपलेली आहे. द्या. तुमची वेळ संपलेली आहे. या आता बसायला हरकत नाही आपापल्या जागेवर. बघूया कोणी काय लिहिलंय ते. पहिल्यांदा तुम्ही काय लिहिलंय ते बघूया. तुम्ही लिहिलेलं आहे दूध आणि कॉफी. तुम्ही काय लिहिलंय? टूथपेस्ट आणि टूथब्रश. दोन्ही उत्तरं चुकलेली आहेत. तुम्ही लिहिलंय दूध आणि चहा, कॉफी. तुम्ही पण लिहिलंय दूध पण चहा पावडर. हो, चहा पावडरच लिहिलं होतं तिथे ना. पण मग ह्याने चहा कॉफी लिहिलंय. मी ऐकलं चहा कॉफी. तुम्हाला चहा पावडरच म्हणायचं होतं पण तुम्हाला गुण नाही देता येणार. तुम्ही लिहिलेलं आहे नेल पॉलिश आणि लिपस्टिक. तुम्ही पण लिहिलं ना नेल पॉलिश आणि लिपस्टिक. 40 गुण मिळालेले. 40 आणि 40 80 झालेले आहेत. ते बघा तिकडे खुशी मीटर खुश झालेलं आहे. तुम्ही काय लिहिलेत बघूया. तुम्ही लिहिलेत टिकली आणि नेल पॉलिश. यांनी लिहिलंय टिकली आणि लिपस्टिक.
एक बरोबर आहे. 110 आणि 20 म्हणजे 130 गुण झालेले आहेत तुमचे. यांनी लिहिलंय तांदूळ आणि गहू. तुम्ही पण लिहिलंय तांदूळ आणि गहू. तुम्ही लिहिलेत कांदे बटाटे आणि तांदूळ. यांनी लिहिले हिरव्या भाज्या आणि कडधान्य. पण ऑलरेडी 130 झालेले होते, त्यामुळे आजची आपली जोडी नंबर 1 आहे. अरेंज मॅरेज वाली जोडी. या 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 अभिनंदन. तुम्ही पण इकडे या.